हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू सायन टेक चॅनल. आपण आता CS1 चे क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज स्टार्ट करूयात. पहिला चॅप्टर आहे ऑपरेटिंग सिस्टीम, जो की 22 मार्क्ससाठी आहे. ज्याच्यामध्ये 4 मार्क्सचे तुम्हाला 3 क्वेश्चन म्हणजे की 12 मार्क्स, 3 मार्क्सचे 3 क्वेश्चन असे 9 मार्क्स आणि एक MCQ विचारला जातो. त्यातले तुम्ही जे काही 3 क्वेश्चन्स विचारले आहेत 4 मार्क्सचे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज 12 मार्क्स, हे आपण आधी बघूयात. मग 4 मार्क्सचे कोणते क्वेश्चन इथे ते विचारले ते बघूयात आपण. पहिला क्वेश्चन आहे, विच आर द 3 मेन एरिया इन विच ऑपरेटिंग सिस्टीम डिवाइड इट सर्व्हिसेस अँड एक्सप्लेन इट. ओके, कोणते 3 एरिया आहेत जिथे ऑपरेटिंग सिस्टीम सर्व करते? तर 3 एरिया आहे, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट अँड मेमरी मॅनेजमेंट. ते तिन्ही एरियाबद्दल तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन द्यायचे आणि त्यात ते सिस्टीम कॉस्ट लिहायचे. प्रत्येकी 2-2, 3-3 लिहिले तरी मार्क्स मिळून जातात. 4 मार्क्ससाठी हा खूप इझी क्वेश्चन आहे. जर तुम्ही वाचला तर तुम्हाला कळून जाईल. नेक्स्ट आहे, व्हॉट इज व्हायरस? व्हायरस म्हणजे काय आणि व्हॉट आर द different method by which virus can be detected, affect the other program. मग आता व्हायरसची डेफिनेशन लिहायची. व्हायरस आणि वर्म मध्ये डिफरन्स काय आहे की व्हायरस इज अ प्रोग्राम विच virus is virus is a program which affect the user program. ओके, अदर प्रोग्रामला काय करतो, अफेक्ट करतो. आणि इंटेन्शन असतं की व्हायरसचं की तो दुसऱ्या प्रोग्रामला अफेक्ट करणार, या हिशोबानेच तो बनलेला असतो. तो इंडिपेंडेंट नसतो. इट इज अ पार्ट ऑफ प्रोग्राम असंही म्हणू शकता तुम्ही. मग कोणत्या एरियामध्ये हा वर्क करतो तुम्हाला ते सांगायचंय. तर म्हणजे इन विच अफेक्ट द अदर प्रोग्राम, कोणत्या कोणत्या वेने करतो. तर अपेंड आहे, ज्याच्या अपेंड नंतर रिप्लेस आहे, त्याच्यानंतर इन्सर्ट आहे, डिलीट आहे आणि रिडायरेक्ट आहे. हे तुम्हाला कोणतेही 5 पैकी 4 एक्सप्लेन करायचे तुम्हाला 4 मार्कासाठी असणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ व्हायरस मेमरी इन ब्रीफ. एक्सप्लेन 3 टर्म्स युज्ड इन व्हायरस मेमरी. व्हायरस मेमरीमध्ये कुठल्या 3 टर्म्स यूज केल्या जातात? ओके, व्हायरस मेमरी म्हणजे काय वगैरे कोणतं ते, हा क्वेश्चन तुम्ही स्किप केला तरी चालेल. एवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन नाहीये तुमचा हा. ओके, तुम्हाला व्हायरसची फक्त अफेक्ट अदर प्रोग्राम कोणता अफेक्ट करतो वगैरे ते करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा, डिफाईन फॉलोइंग टर्म्स प्रोसेस शेड्युलिंग रिलेटेड टू प्रोसेस शेड्युलिंग. मग याच्यामध्ये तुम्हाला हे चार करायचे. थ्रूपुट्स, टर्न अराउंड आणि वेटिंग टाइम आणि रिस्पॉन्स टाइम. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला खूपदा विचारलेला क्वेश्चन आहे पेपरमध्ये. त्यानंतर तुम्हाला हा करायचा. तिसरा स्किप करून टाका, चुकून माझ्या चॅनल ऍड झालेला आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे विथ रेफरन्स टू प्रोसेस मॅनेजमेंट एक्सप्लेन फॉलोइंग टर्म्स. ओके, मग ही तुम्हाला एक्सटर्नल प्रायोरिटी, इंटरनल प्रायोरिटी, स्लाइस, टाइम स्लाइस, हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. खूपदा 4-4 मार्क्सचे 4 टर्म्स हा विचारले जातात. तर हा एक क्वेश्चन करून घ्या. नेक्स्ट आहे तुमचा, व्हॉट आर अटॅक ऑन सिक्युरिटी. व्हॉट आर अटॅक्स ऑन सिक्युरिटी, सिक्युरिटी कोणते अटॅक्स होतात आणि एक्सप्लेन द वे इन विच सिस्टीम कॅन बी अटॅक्ट. कोणत्या वेनी सिस्टीम अटॅक होते हे पण तुम्हाला विचारलेले सिक्युरिटी अटॅकवर. ओके, तर सिक्युरिटी अटॅक, कॉन्फिडेन्शियल, इंटिग्रिटी, अवेलेबिलिटी, ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मेमरी मॅनेजमेंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, सेट एनी 4 मेमरी मॅनेजमेंट सिस्टम. हे तुम्हाला वरती जे काही मेमरी ऑपरेटिंग सिस्टीमचे 3 फंक्शन्स आहेत, त्यामध्ये जे मेमरी मॅनेजमेंट आहे त्याला एक्सप्लेन करायला सांगितलंय तुम्हाला इथे. विथ सिस्टीम कॉल्स एक्सप्लेन करा. लास्ट क्वेश्चन आहे की एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स इन केस ऑफ मॅग्नेटिक डिस्क. हा क्वेश्चन तर खूप इम्पॉर्टंट आहे, हा करून घ्या. 8 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक सेक्टर, 6 टाइम, ट्रान्समिशन टाइम्स, लॅटेन्सी टाइम आणि रोटेशनल डिले असं विचारलेलं आहे. तुम्ही हे TPS मधून करू शकता. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे त्याच्यावरचे. 12 मार्क्ससाठी 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत यावरचे विचारले जातात. 3 मार्क्सचे कोणते क्वेश्चन्स आहेत जे करायचे आहेत, मी तुम्हाला इथे खूप सारे क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत, कारण की हे क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करून ऍड केलेले आहेत. मग तुम्हाला हे क्वेश्चन्स एकदा वाचून जरी घेतलं तर इतके इझी क्वेश्चन्स आहेत. 3 मार्क्स इझिली तुम्हाला मिळू शकतो. पहिला आहे, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम, राईट इट्स फंक्शन. ऑपरेटिंग सिस्टीम काय, त्याच्या तुम्हाला कोणतेही ऑपरेटिंग सिस्टीम लिहिण्याला 1 मार्क आणि कुठलेही तुमचे जे काही 4 फंक्शन्स लिहिले त्याच्यासाठी 2 मार्क्स तुम्हाला, असे टोटल 3 मार्क्ससाठी असणार. फीचर ऑफ विंडोज 98, फीचर ऑफ विंडोज NT आणि फीचर ऑफ लिनक्स, यापैकी कोणत्या ना कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमचे फीचर तुम्हाला विचारले जातात. तर तुम्ही हे जर रीड केले तर खूप इझी फीचर्स आहेत.
मग आता 3 मार्कासाठी 6 फीचर्स लिहायचे तुम्हाला. ओके, विंडोज 98 मध्ये जर तुम्हाला 3 दिले असतील फीचर्स तर 3 लाच एक्सप्लेन करायचंय. ओके, ज्याच्यामध्ये आता फीचर ऑफ लिनक्स मध्ये असं सिंगल पॉईंट्स आहेत, तर तुम्हाला ते 6 पॉईंट्स लिहावे लागतील. ओके, आणि एनटी मध्ये पण सेम तसंच करायचं तुम्हाला. नेक्स्ट आहे सिस्टीम कॉल म्हणजे काय. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम्स आणि तुमचे जे काही ऑपरेटिंग सिस्टीमचे रिलेटेड सिस्टीम्स कॉल्स आहेत ह्याच्यावर फोकस केले. तर मग सिस्टीम कॉल म्हणजे काय, लिस्ट टू सिस्टीम्स कॉल फॉर मेमरी मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन. सिस्टीम कॉल्स जे आहेत प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, दोन सिस्टीम कॉल्स लिहायचे. म्हणजे दोन मेमरी मॅनेजमेंटचे जे सिस्टीम कॉल लिहिले, allocate a chunk of memory to the process and deallocate a chunk of memory from a process, असे तुम्ही जर हे 2 लिहिले तर त्याच्यासाठी 1 मार्क. तसेच प्रोसेस मॅनेजमेंटसाठी 2 आणि इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटसाठी 2. असे तुमचे टोटल किती 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट आहे की व्हॉट इज फाईल सिस्टीम. फाईल सिस्टीम म्हणजे काय, हा केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, कारण की तुमचं तिकडे 4th नंबरमध्ये झालेला आहे तो क्वेश्चन की फाईल सिस्टीम मध्ये टर्न अराउंड टाइम्स. ओके, सेक्टर म्हणजे काय, ट्रॅक म्हणजे काय, लॅटन्सी डिले म्हणजे काय, रोटेशनल डिले म्हणजे काय, ते तिथे तुमचं हे फाईल सिस्टीम होऊन जातो. नेक्स्ट आहे तुमचं डिव्हाइस ड्रायव्हर. हा एकदा क्वेश्चन विचारलेला आहे की डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय, एक्सप्लेन करा. डिव्हाइस ड्रायव्हर हा एक प्रोग्रामच असतो. तो काय करतो, हार्डवेअर डिव्हाइसेसला कम्युनिकेट करण्यासाठी यूज होतो, ते सांगा. व्हिडिओ म्हणजे काय, फुल फॉर्म लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज व्हिडिओ. व्हिडिओचा फुल फॉर्म लिहा. आणि नेक्स्ट एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स रिलेटेड टू व्हिडिओ, जसं की डम टर्मिनल आणि इंटेलिजंट टर्मिनल. हे खूप सोपं आहे. व्हिडिओ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे. डम टर्मिनल बघा, डम टर्मिनल जे असे इनपुट आउटपुट फक्त इनपुट आउटपुट म्हणून काम करणार, प्रोसेसिंग जास्त करणार नाही. इंटेलिजंट टर्मिनल काय करतील, प्रोसेसिंग करतील, त्याच्याकडे हार्डवेअर चांगलं असेल वगैरे. ह्या सिस्टीम्स म्हणजे इंटेलिजंट टर्मिनल, हे तुम्ही एकदा वाचलं तर तुम्हाला लिहिता येईल. ओके, नेक्स्ट आहे तुमचा रनिंग रेडी ब्लॉक. प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेस इज नथिंग बट अ रनिंग प्रोग्राम इज कॉल्ड प्रोसेस. जो करंटली टास्क चालू आहे त्याला म्हणतो आपण प्रोसेस. तर मग त्यातले रनिंग, रेडी आणि ब्लॉक नावातच आहे बघा. रनिंग म्हणजे काय, ज्या प्रोसेसला इनपुट आउटपुट पण मिळालं, आणि प्रोसेसरला आपण इथे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सीपीयू म्हणतो. ठीक आहे. रनिंग स्टेट मध्ये अ प्रोसेस विच गॉट input output which is not waiting for input output and also allocate a CPU is called running state. Ready state कोणती, which allocate a input output devices but waiting for a processor CPU. Okay, it's called ready state. Block state किंवा block process कोणती, the process which is waiting for a input output. Obviously input output जर नाही भेटलं तर CPU पण नाही भेटणार. ओके, बोथ, ज्याला इनपुट आउटपुट आणि प्रोसेसिंग साठी वाट बघते, दॅट इज युअर ब्लॉक प्रोसेस. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय आणि याला तिन्ही लिहिण्याला 3 मार्क्स आहेत. नेक्स्ट आहे पार्टिशन. मग पार्टिशन मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन असतो फिक्स पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन म्हणजे काय. पार्टिशन म्हणजे जी काही फिजिकल मेमरी डिवाइडेड करतो आपण ज्या पार्ट्स मध्ये, त्याला म्हणतो आपण पार्टिशन. ओके, फिक्स पार्टिशन मध्ये फिक्स मेमरी अमाऊंट असते. ज्यावेळेस तुम्ही पार्टिशन करता त्याच वेळेस फिक्स करता, नंतर ती चेंज करू शकत नाही. व्हेरिएबल पार्टिशन मध्ये तुम्ही नंतर चेंज करू शकता. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये बुकमध्ये दिलेला आहे, तुम्ही एकदा वाचलं तरी कळेल. ठीक आहे. हे फ्रॅगमेंटेशन वाला क्वेश्चन खूप रेअर विचारलेला आहे, एकदा दोनदा विचारलेला आहे, नाही केला तरी चालेल. ओके, स्टेट द व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्व इन द अलोकेटर पार्टिशन्स इन केस ऑफ फिक्स अँड पार्टिशन मेमरी. फिक्स पार्टिशन आणि व्हेरिएबल पार्टिशन थोडं डिटेलमध्ये वाचा. नेक्स्ट तुमचं पेजिंग आणि एक्सप्लेन द पेजिंग मॅप टेबल. तो एक टेबल आहे बघा, तुम्हाला डायग्राम काढायचा आहे आणि त्याच्यावर पेजिंगची डेफिनेशन वगैरे लिहायचे. त्यानंतर जीयूआय बद्दल क्वेश्चन विचारलेले असते. जीयूआय बद्दल ऍडव्हान्टेजेस आणि त्याच्याशी रिलेटेड कोणत्याही 3 टर्म्स तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेले. ओके, आता हे जीयूआयचे कोणते टर्म्स तुम्हाला, जीयूआय म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, आणि त्यातल्या तुमच्या कोणते कंपोनंट्स आहेत, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, हे लिहायचे तुम्हाला. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं, मेनू बार, टायटल बार, ओके, स्क्रोल बार, असे कोणतेही 3 एक्सप्लेन करा तुम्ही, ते तुम्हाला मार्क्स मिळून जातील. मग आता व्हायरसेस बद्दल काय, तर आधी डिफरन्स करा व्हायरस आणि वर्म मधला. ओके, आणि व्हायरस डिटेक्शन मेथड, रिमूव्हल मेथड आणि प्रिव्हेन्शन हे कसं करतात ते वाचून घ्या. आणि नंतर की व्हायरसचा आपण खाली खूप डिटेल पाहिलं, त्यामुळे हा 16 क्वेश्चन सोडून दिला तरी चालेल. तर असे तुम्ही जर 1 डे मध्ये होईल रिव्हिजन तुमचा. इतका इझी युनिट आहे, वाचलं तरी कळेल. नाही काही कळालं तर कमेंट करा, मी तुम्हाला सोल्युशन पाठवून देईल त्याचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन सोबत CS1च्या. बाकीचे सगळे जे काही क्वेश्चन्स सिरीज आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल.